विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 3 न्यूमेरिकल टेक्निक्स. आजच्या लेक्चरला आपण टू फाइंड मिसिंग टर्म या टाइपचं एक एक्झाम्पल बघतोय. एक्झाम्पल असे बघा, फाइंड द मिसिंग टर्म इन द फॉलोइंग टेबल. हा टेबल तुम्हाला दिला, एक्स आणि वाय ची ही रो आहे. यामध्ये तुम्ही बघताय या इथं आम्हाला मिसिंग टर्म आहे आणि हीच तुम्हाला शोधायची असा हा टाइप आहे. ज्या अर्थी तो म्हणतो फाइंड मिसिंग टर्म म्हणजे या इथं काय असावं ते शोधून काढा. ओके, आता सोल्युशन बघा. तसा आपण उल्लेख करणार, इन अबोव टेबल वी हॅव गिवन 4 व्हॅल्यूज ऑफ वाय. देअरफॉर वी कॅन से फोर्थ ऑर्डर डिफरन्सेस बीइंग 0. आता हे समजून घ्या. वायच्या व्हॅल्यू किती दिल्या बघा, 1 2 3 4 4 व्हॅल्यू दिल्या. ही मिसिंग आहे, 5वी व्हॅल्यू दिलेली नाही, दॅट इज मिसिंग. म्हणजे दिल्या किती, 4 व्हॅल्यूज. आणि त्या आधारे आपण लिहिलं इथं 4 व्हॅल्यूज ऑफ वाय आर गिवन. Therefore, we can say fourth order differences being 0. आता फोर्थ ऑर्डर डिफरन्सेस म्हणजे काय तर ते पण एकदा बघून घ्या. डेल्टा रेज टू 4 ऑफ fx हा 0 घ्यायचा. हा डेल्टा म्हणजे फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर. ओके, हा डेल्टा. म्हणून फोर्थ ऑर्डर डिफरन्स बीइंग 0 म्हणजे काय, या डेल्टाची फोर्थ पॉवर म्हणजे फोर्थ ऑर्डर ऑफ दिस आणि ते 0 घ्यायचं. म्हणून आपण लिहिलंय डेल्टा रेज टू 4 ऑफ fx इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता यात तुम्ही डेल्टाची किंमत भरायची आहे. कुठून काढायची ते बघा. E इज इक्वल टू 1 प्लस डेल्टा हे आम्हाला माहित आहे. हा फॉर्म्युला आहे, E इज इक्वल टू 1 प्लस डेल्टा. यामध्ये E काय असतो, शिफ्ट ऑपरेटर असतो. डेल्टा काय असतो, फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर. ओके, असं या दोघांचं हे रिलेशन आहे. यावरून आम्ही डेल्टाची किंमत काढू शकतो. हा जो डेल्टा आहे ना त्याची किंमत काढू शकतो. हा 1 लेफ्ट साईडला न्या, तो होणार मायनस. ही मिळाली डेल्टाची किंमत. सो डेल्टा इज इक्वल टू काय मिळाला, E मायनस 1. मग आता ह्या डेल्टाची किंमत ही जर आपण इथं ठेवली तर ते काय होणार आहे, E मायनस 1 डेल्टाची किंमत रेज टू 4 fx इज इक्वल टू 0 असं होणार. मित्रांनो, आता आपल्याला ह्याला बायनॉमियल पद्धतीने सोडवायचं आहे. तुम्हाला बायनॉमियल एक्सपान्शन माहिती आहे. E मायनस 1 ब्रॅकेट रेज टू 4 चं एक्सपान्शन आम्ही बायनॉमियल पद्धतीने करणार आहोत. काय सांगते ती पद्धती तेही बघा. इथं 2 पद आहेत, E आणि 1, आणि मध्ये मायनस साइन आहे. तुम्हाला त्याचा फोर्थ पॉवर या कंसाचा शोधून काढायचा आहे, म्हणजे एक्सपांड करायचं याला. ओके, तर कसं करतात, बायनॉमियल एक्सपान्शनचा फॉर्म्युला असं सांगतो, 4C0. मग पहिलं जे टर्म आहे त्याचा फोर्थ घात, तर दुसरी जी टर्म आहे त्याचा 0 घात. आलं लक्षात? कसं लिहायचंय, 4C0. हा 4 आहे ना, 4C0. पहिला घटक फर्स्ट एलिमेंट रेज टू 4, तर सेकंड एलिमेंट 1 रेज टू 0. आता तुम्ही असंच पुढे जायचं. 4 प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट ठेवायचा. हा 0, त्यानंतर 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3 आणि फायनली 4 पाशी तुम्हाला थांबायचं. 4 मात्र हा कॉन्स्टंट ठेवायचा. 4 4 4 4 कंटिन्यू ठेवलाय. बदललं हे 0 1 2 3
आणि 4 आलं तिथं आपण थांबलो, म्हणजे 4C4 पाशी आपण थांबलो. आता हा जो घात आहे ईचा, तो 1-1ने उतरणार, तर ह्या 1चा घात 1-1ने वाढणार. ओके, इथं 0 असला की इथं 0च येणार, इथं 1 असला की इथं 1च येणार. म्हणजे हे जसं वाढतंय तसं घात सुद्धा 1चा वाढत जाणार आणि त्यावेळेस ईचा घात कमी कमी होत जाणार. फायनली तो 0 आला की आपण थांबणार. ओके, आता बघ 4C0 e⁴ 1⁴ मायनस. आता मायनस का लिहिलं मी ते पण बघून घ्या. ह्याच्या टर्म लिहित असताना पहिली टर्म झाली त्याला आपण पॉझिटिव्ह साईन द्यायचं, दुसऱ्या टर्मला निगेटिव्ह साईन द्यायचं, तिसऱ्या टर्मला पॉझिटिव्ह, चौथ्याला निगेटिव्ह, परत या टर्मला पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं अल्टरनेट साईन देत चालायचं. का? कारण या कंसाच्या मध्ये मायनस साईन आहे. जेव्हा जेव्हा इथं मायनस साईन असतं, साईन हे जे आहे ते अल्टरनेट देत राहतात. हा बायनॉमियलचा नियम आहे. पहिल्यांदा पॉझिटिव्ह द्यायचा, मग निगेटिव्ह, मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं पुढे तुम्ही जाणार. ओके, हा इफेक्ट जो आहे तो बाहेर सध्या जसाचे तसा आहे, म्हणून हे एक्सपान्शन तुम्ही चौकटीच्या कंसात लिहिणार. तर 4C0 e⁴ 1⁴ मायनस 4C1 e⁴ 1⁴ प्लस 4C2 e⁴ 1⁴ मायनस 4C3 e⁴ 1⁴ प्लस 4C4 e⁴ 1⁴. बाहेर एफएक्स आणि e⁴ ॲज इट इज. आता हे जे तुम्हाला माहिती याला आपण कॉम्बिनेशन म्हणतो. 4C0 दिस इज कॉम्बिनेशन. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, ही n ची किंमत असते तर ही r ची किंमत असते. ओके, आता NCR याचा एक फॉर्म्युला असतो कॉम्बिनेशनचा, आम्हाला तो माहित पाहिजे. बघा, वी नो दॅट NCR. आता NCR आणि हा n इथंच ठेवा, पण इथं या दोघांची सबट्रॅक्शन करा म्हणजे n - r. या दोघांच्या किमती सारख्याच असतात, म्हणून तुम्ही जर NCR काढला की तीच याची किंमत असते, हे पण लक्षात ठेवा. आता हे काय आहे ते पुढे तुमच्या लक्षात येईलच, पण NCR आणि NCn-r हे दोन्ही इक्वलच असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता NCR सोडवतात कसं? कॉम्बिनेशनसाठी हा फॉर्म्युला आहे. NCR = ह्या पहिल्या टर्मचा अंशामध्ये फॅक्टोरियल घ्यायचा, म्हणजे n चा फॅक्टोरियल घ्यायचा, अपॉन म्हणजे छेदामध्ये या दोघांच्या वजाबाकीचा फॅक्टोरियल घ्यायचा आणि इंटू याचं फॅक्टोरियल घ्यायचं. फॉर्म्युला कायम लक्षात ठेवा, फॅक्टोरियल n अपॉन n - r फॅक्टोरियल इंटू फॅक्टोरियल r. आता या फॉर्म्युल्यानुसार आपण याच्या सगळ्यांच्या किमती शोधून काढू. हे जेवढे कॉम्बिनेशन इथं आलेत सगळ्यांच्या किमती आपण या फॉर्म्युल्याने काढणार, ते बघा. आणि NCR = NCn-r असतं, हे पण नीट समजून घ्या. ऑल्सो नोट, तुम्हाला हे पण माहित पाहिजे काय, 4C0 म्हणजे इथं जर 0 असेल आणि 4C4 म्हणजे हाच 4 या इथं असेल, असे दोन्ही इक्वल असतील तर अशा कॉम्बिनेशनची किंमत 1 असते. त्याला सोडवत बसूच नका. इथं 0 आहे ना, त्याची किंमत 1. ही आणि ही सारखी आहे ना, त्याची किंमत 1. एवढं मात्र लक्षात ठेवा. आता आपण या 4C1 याला सोडू. शिवाय तुम्हाला हे पण माहिती आहे, जितकी या 4C1 ची किंमत आहे
तितकी अजून एका कॉम्बिनेशनची किंमत आहे, तो म्हणजे हा. कारण हे काय 4 या दोघांची सबट्रॅक्शन या इथं आलेली, म्हणजे हे जे ना हे आहे n-r. इथं n4 येते, इथं पण n4 येते. म्हणजे थोडक्यात मगाशी जे आपण पाहिलं ना NCR इज इक्वल टू NCn-r, या दोघांची किमती सारख्या असतात. मी फक्त याला सोडवतो, तीच याची किंमत असणार हे लक्षात घे. आता याला कसं सोडवणार? फॅक्टोरियल 4 अंशात येणार अपॉन या दोघांच्या सबट्रॅक्शनचं फॅक्टोरियल. किती सबट्रॅक्शन? 3. 4 - 1 दॅट इज 3. मग 3चं फॅक्टोरियल आणि मग या 1चं फॅक्टोरियल तुम्ही लिहिणार. हा झाला NCR चा फॉर्म्युला. आता याला पुढं कसं सोडवणार? फॅक्टोरियलचा अर्थ काय? मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये ही संख्या एकाने कमी करायची. ओके, आता 4 आहे, तू लिहिणार 4 × 3 × 2 × 1. एकेकनं कमी करत गेलो आणि सगळ्यांचा असा प्रॉडक्ट घ्यायचा. आता इथं फॅक्टोरियल 3 कसं सोडवणार? 3 × 2 × 1. एकेकनं कमी करत गेला, मध्ये गुणाकार. 1चं फॅक्टोरियल 1च असतं. आता हा 3 हा 3 हा 2 हा 2 1 1 तर कटच होणार. म्हणजे काय शिल्लक राहिलं? फक्त शिल्लक राहिलं 4/1 म्हणजेच 4. म्हणून लक्षात ठेवा 4C1 किंवा 4C3 या दोघांच्या किमती आलेल्या आहेत 4. सूत्रामध्ये आपल्याला या किमती भरायच्या आहेत म्हणून आपण शोधून काढतोय. 4C1 4C3 या दोघांच्या किमती एकच येतात, दॅट इज 4. आता आपल्याला 4C2 सोडवायचं आहे. सेम NCRचा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर सगळं होतं. फॅक्टोरियल 4 अपॉन या दोघांच्या सबट्रॅक्शनचं फॅक्टोरियल 4 - 2 दॅट इज 2चं फॅक्टोरियल आणि परत या 2चं फॅक्टोरियल. याला सोडवा. 4 × 3 × फॅक्टोरियल 2. पुढे सोडवायची गरज नाही, कारण जिथं तुम्ही थांबणार तिथं फॅक्टोरियल देऊन थांबू शकता, असा पण फॅक्टोरियलचा नियम आहे. मग इथं छेदामध्ये हा फॅक्टोरियल 2 आहेच की 1. इथं 2 फॅक्टोरियल आहेत, मी 1 तसाच ठेवला. याला जर सोडवलं तर 2 × 1 येणार आणि हा 2 फॅक्टोरियल तसाच ठेवला, कारण अंशातला 2 फॅक्टोरियल आणि छेदातलं 2 फॅक्टर असाही कट होतो. पूर्ण सोडवलं तरी कट होतो. शेवटी काय झालं? हा जो 2 आहे, या 2ने तुम्ही याला भागलं तर 2 2 4 असा भाग जातो. फायनली छेदात तर काय उरलं नाही शिवाय 1च्या अंशात काय 2 × 3 दॅट इज इक्वल टू 6/1 म्हणजे 6. ओके, तर 4C2 ची किंमत मी कशी काढली नीट समजून घ्या. ती 6 आली. थोडक्यात तुला जो फॉर्म्युला आपण लिहिला होता त्या फॉर्म्युल्यातल्या सगळ्या किमती मिळाल्या. या फॉर्म्युल्यात जर किमती भरायच्या ठरवलं तर इथं होतं बघ 4C0 आणि या 4C0 ची किंमत किती आहे? 1. म्हणून या इथं मी लिहिलं 1 e⁴. आता तिथं होतं बघ 1⁴. 1चा पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, 1चा कितीही घात असो तो 1च असतो. म्हणून मी तो इथे लिहिलाच नाही कुठं, डायरेक्ट ईचा घात केला, 1चा घात लिहिला नाही, कारण 1चा घात 1 असतो हे तुम्हाला माहिती. कितीही असो घात 1च असतो, म्हणून हा 1 लिहिला. e⁴ -4 e⁴ प्लस 6 e⁴ -4e प्लस 1 × 1. तर लक्षात ठेवा ह्या ज्या किमती आहेत ना, ही 4C0 ची किंमत, तर ही 4C1 ची किंमत, तर ही 4C2 ची किंमत, ही 4C3 ची किंमत. हे बघा 4C3 याची किंमत येते 4 आणि फायनली ही आहे 4C4 ची किंमत. तुला माहिती 4C4 ची किंमत 1 असते म्हणून इथे लिहिलं मी 1. ओके,
आणि बाहेर हा एफ एक्स आहे इज इक्वल टू 0 आहे. आता तू काय करायचं माहिती का, ह्या एफ एक्सने प्रत्येकाला आतमध्ये गुणायचंय. 1 इंटू ई रेस टू 4 म्हणजे ई रेस टू 4. मग या ई रेस टू 4 ला एफ एक्सने गुणलं तर ते होणार ई रेस टू 4 एफ एक्स. हा -4 हा ई क्यूब याला एफ एक्सने गुणलं. हा +6 ई रेस टू 2 याला एफ एक्सने गुणलं. हा -4 त्याला एफ एक्सने गुणलं. आणि फायनली 1 इंटू 1 म्हणजेच 1. या 1 ला जर एफ एक्सने गुणलं तर तो होणार +एफ एक्स आणि इज इक्वल टू येणार 0. तर तुला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला असं सांगतो बघ, ई रेस टू एन ऑफ एफ एक्स यालाच आपण कसं लिहितो माहिती का, एफ ऑफ हा एक्स लिहायचा इथं प्लस हा इथं जो आकडा आहे ना घात एन आहे ना, मग एन इंटू एच. फॉर्म्युला काय होतो, एफ ऑफ एक्स प्लस एन एच. हे कशाचा फॉर्म्युला आहे, ई रेस टू एन एफ एक्सचा. म्हणजे इथं जे आहे त्याला आपण एन मानणार आणि तो एन या इथं लिहिणार. आता एच ची किंमत किती असते ते आपण बघणार, ती इथं भरणार. आणि याला ई रेस टू एन ऑफ एफ एक्सला हे कसं सोडवलं जातं ते आता तू बघून घे. आपण एच ची किंमत घेणार 1. ओके, म्हणजे आता इथं फक्त एक्स प्लस एन राहणार. एच ची किंमत 1 आहे म्हटलं तर 1 ने जर एन ला मल्टिप्लाय केलं तर शेवटी एनच येणार. म्हणून आता ह्याचा विचार करू नका, एच ची किंमत आपण 1 घेतलेली आहे. ओके, मग आता ई रेस टू 4 हे जे आहे ना, ई रेस टू 4 ऑफ एफ एक्स, तू याला या फॉर्म्युल्यानुसार असं लिहिशील बघ, एफ ऑफ एक्स प्लस इथं एन 4 आहे म्हणून तू लिहिशील एक्स प्लस 4, एफ ऑफ एक्स प्लस 4. ठीक आहे, हे बघ हा -4 या इथं लिहिला. आता इथं ई रेस टू 3 आहे, मग तू कसं लिहिशील, एफ ऑफ एक्स प्लस एन ची किंमत 3 आहे म्हणजे एक्स प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट. पुढं प्लस हा 6 ई रेस टू 2 ऑफ एफ एक्स. काय किंमत लिहिशील याचं, एफ ऑफ एक्स प्लस 2 एक्स प्लस 2. ओके, हा -4 ई ऑफ एफ एक्स म्हणजे इथे एक घात आहे म्हणून तू असं लिहिशील एक्स प्लस 1 -4 एफ ऑफ एक्स प्लस 1 असं लिहिशील. फायनली हा एफ ऑफ एक्स आहे, इथं ई नाही, इथं एन नाही म्हणून डायरेक्ट हा एफ एक्सच राहणार, त्याच्यात काहीच बदल होणार नाही. आणि हा इज इक्वल टू 0. अशा रीतीनं याला हा फॉर्म्युला यूज करून आपण या फॉर्ममध्ये आणला. आता तू काय करायचं, एक्सची किंमत 0 घेऊन टाक. जर या एक्सप्रेशनमध्ये आपण एक्सची किंमत 0 घेतली तर काय होतं ते पण बघ. एफ ऑफ 0 प्लस 4 म्हणजे सो एफ ऑफ 4 होणार. -4 हे 0 आहे सो एफ ऑफ 3 होणार. +6 एफ ऑफ 2 होणार. -4 एफ ऑफ 1 होणार कारण तुम्ही एक्सची किंमत 0 घेताय. 0 + 1 दॅट इज 1. फायनली तुम्ही एक्सची किंमत 0 लिहिली म्हणजे एफ ऑफ 0 येणार इज इक्वल टू 0. मित्रांनो, अशा रीतीनं आता हा जो फॉर्म्युला आहे लास्ट स्टेपला आपण आलो. ह्या फॉर्म्युल्यावरून जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर तुम्हाला मिसिंग एंट्री म्हणजे मिसिंग टर्म कळते. आता तू दिलेला तक्ता बघ. गिव्हन टेबल इज एक्स इज 1 2 3 4 5, वाय इज 7, मिसिंग एंट्री 13 21 37. यात याच्या किमती लिहिलेल्या असतात.
ही पहिली किंमत आहे, त्याला आपण f(0) म्हणायचं. ही दुसरी किंमत आहे ना, त्याला आपण f(1) म्हणायचं. f(2), f(3), f(4) असं आपण पुढे जाणार. आणि या त्यांच्या किमती आहेत, लक्षात ठेवा. यात f(1) ची किंमत किती आम्हाला माहित नाही, तीच तर मिसिंग टर्म आहे. म्हणजे f(1) ची जी किंमत येईल तीच मिसिंग टर्म असेल, हे लक्षात ठेव. ह्याच्या किमती आहेत, त्यांना असा क्रम द्यायचा: f(0), f(1), f(2), f(3), f(4). ओके, ह्या किमती मी इथे लिहून घेतल्या बघ. f(0) किती? 7. f(0) 7. f(1) किती? माहित नाही, इथं मिसिंग लिहिलं. f(2) किती? 13. या इथे लिहिलं मी f(2) 13. f(3) किती? 21. f(3) 21. फायनली f(4) 37. ओके, मग आता याच्यात किमती भरतो. हे बघ, f(4) किती लिहिणार मी? 37. -4. f(3) ची किंमत किती आहे? 21. म्हणून इथं मी लिहिलं 21. पुढे +6. f(2) किती बघ? 13. म्हणून इथं 6 × 13 लिहिलं. हा -4 ॲज इट इज लिह बाहेर. आता f(1) किती? नाही माहीत, म्हणून f(1) जसाच्या तसा लिहिला. याची किंमत किती आहे? f(0) ची किंमत 7 आहे, म्हणून या इथं मी लिहिलं 7 आणि =0. तर अशा रीतीने या किमती भरल्या या एक्सप्रेशनमध्ये. हा 37 ॲज इट इज लिह. हा प्रॉडक्ट कर, हा प्रॉडक्ट कर. हे करता येणार नाही, म्हणून 4 f(1) जसं तसं लिहे आणि हा 7 =0. आता तू यातले सगळे पॉझिटिव्ह टर्म आहेत त्यांची ॲडिशन कर. 37 + 78 + 7 ह्या तिघांची जर तू ॲडिशन करून पाहिली तर ती येते 112. हा -84 ॲज इट इज राहील. ही पॉझिटिव्ह संख्यांची ॲडिशन आहे. -84 जसाच्या तसा आहे. आणि हा -f(1) मी जर या बाजूला आणून टाकला तर तो होणार f(1). हा मायनस या बाजूला आणला पॉझिटिव्ह होणार. आता ही सबट्रॅक्शन जर तू करून पाहिलीस तर ती येते 38 हा 4 f(1) जसा तसा. मग या 4 ने जर याला भागलं तर f(1) ची किंमत मिळते, म्हणजे मिसिंग एंट्री कळते. म्हणून मी काय केलं, f(1) हा या 4 ने याला भागलं 38/4. कॅल्सीनं भागाकार करून पाहिला तो आला 9.5. म्हणजे f(1) ही जी मिसिंग एंट्री आहे त्याची किंमत झाली 9.5. म्हणून मी लिहिलं द मिसिंग टर्म =9.5. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एक नवीन एक्झाम्पल घेऊन. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.